ईव्हीएम घोटाळा कसा होतो त्याचं निदर्शन मी आपल्याला करून दाखवतो, प्रात्यक्षिक करून दाखवित आहे. आता मी हे उघडत आहे. हे बघा, इथे काही नाही. आता कोणतीही पर्ची किंवा कागद नाही. पुन्हा मी हे बंद करतो आणि आता मी वोटिंग करीत आहे. ज्यावर मी केळे निशाणावर वोटिंग केली ते केळे निशाण दिसत आहे. आता पुन्हा एकदा मी केळे निशाणावर दाबतो. पुन्हा केळे निशाणे दिसत आहे. आता उघडलं पाहिजे. आता लाईट गेल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा आपण बघूया. उघडा. आता मी उघडून दाखवतो. बघा, हे आपण केळ्यावर दाबून सुद्धा ऍपलवर हे आलेलं आहे. म्हणजे अशा तुम्ही कुठच्याही निशाणा दाबलं तरी भाजपलाच हे मत जाणार याचं यावरून स्पष्ट होते. तर या अशा रीतीने ईव्हीएमचा घोटाळा आहे तो आपण प्रत्यक्ष पाहतात आणि आमची मागणी आहे की ईव्हीएम मशीनी बंद करावी आणि त्याऐवजी बॅलेट पेपर द्यावा. महाराष्ट्रात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला आहे असं नॅरेटिव्ह सध्या विरोधी पक्षाकडून पसरवलं जात आहे. पण खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? चला एका मिनिटात सांगतो. तर इंडियन ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाईन असतात. त्यामध्ये इंटरनेट नसते, ना वायफाय ना ब्लूटूथ. त्यामुळे बाहेरून हॅक करणं हे शक्य नाही. दुसरं म्हणजे या मशीनच्या हार्डवेअर मध्ये छेडछाड आणि एकदा प्रोग्रामिंग झालं की ते बदलता येत नाही. निवडणुकीदरम्यान या मशीनची चाचणी, सीलिंग आणि कडक सुरक्षा ठेवली जाते. यावर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी लक्ष ठेवतात आणि व्हीव्हीपॅटमुळे प्रत्येक मताचा कागदी पुरावा तयार होतो जो क्रॉस व्हेरिफिकेशन साठी वापरला जातो. 2017 मध्ये दिल्ली विधानसभेत एका लाईव्ह डेमो मध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड कशी होऊ शकते हे दाखवलं गेलं. पण खरं तर तो भारतीय निवडणुकीत वापरला जाणारा ईव्हीएम नव्हता. तो खासगी बनवलेला डुप्लिकेट होता ज्यात मूळ ईव्हीएम चे सुरक्षा नियम नव्हते. तसेच निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना चॅलेंज दिला आहे की ईव्हीएम हॅक करून दाखवा, पण ते करण्यासाठी एकही पक्ष आला नाही. आणि इतिहास सांगतो नेहमी हरलेला पक्षच ईव्हीएम हॅकचं रडगाणं करतो. बाकी या एकूण प्रकरणावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा.